नमस्कार मंडळी. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केवळ 2 शब्दांमध्ये शरद पवार यांच्या राजकीय कारकिर्दीचं अगदी अचूक वर्णन केलेलं. मालेगाव येथील सभेत बोलताना अमित शाह म्हणाले की शरद पवार हे मार्केटिंग नेता आहेत. अमित शाह म्हणाले की मार्केटिंग नेता बनून फिरणं सोपं असतं, पण प्रत्यक्षात काय काम केलं ते सांगा. शरद पवारांचा मार्केटिंग नेता असा उल्लेख आतापर्यंत कुठल्याच राजकीय नेत्याने केला नव्हता. ते धाडस अमित शाह यांनी केलंय आणि ते धाडस असं मी म्हणणार नाही, कारण ते शरद पवार यांचं परफेक्ट वर्णन आहे असं माझं मत आहे. शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत आणि शरद पवार म्हणजेच महाराष्ट्र. शरद पवार म्हणजे तेल लावलेले पेलवान जे कोणाच्याही तावडीत येत नाहीत. महाराष्ट्रात एखादी राजकीय घटना घडली की त्याच्या मागे शरद पवारच कसे आहेत याची रसभरीत वर्णनं मीडिया सातत्याने करत असतं. एकंदरीत काय, तर शरद पवार यांच्या भोवती जे मोठं गारुड उभं करण्यात आलं त्यात मीडियाचा मोठा हात आहे. आणि त्यातही मराठी पत्रकारांनी शरद पवारांना न भूतो न भविष्यती असं मोठं करून ठेवलेलं. पण शरद पवार यांचे कान मात्र या मराठी मीडियाने कधीच ओढलेले नाहीत. शरद पवार हे कधी चुकतच नाहीत. आणि शरद पवार जरी उद्या खुद्द म्हणाले की मी चुकलो, तरीही मराठी मीडियातले अनेक पत्रकार संपादक असे आहेत की ते शरद पवारांनाही खोटं ठरवतात. इतक्या मोठ्या प्रमाणात शरद पवार यांचं मार्केटिंग झालेलं आहे. शरद पवार यांनी काँग्रेस पक्ष फोडला, फुलोद आघाडी स्थापन केली, तर त्याला राजकीय वाटचाल किंवा राजकीय धोरण किंवा चाणक्यगिरी असं मराठी मीडियाने संबोधलं. लहान वयात पवार मुख्यमंत्री झाले आणि त्यालाही मराठी मीडियाने डोक्यावर घेतलं. मात्र पवार तिथपर्यंतच मर्यादित राहिले. पोडापोडी करणं इथपर्यंतच पवार मर्यादित राहिले आणि ते पवारांचं राजकारण म्हणजेच पवारांचा धूर्तपणा हे सांगण्यात मराठी मीडिया व्यस्त होता. त्यातून पवारांची एक प्रकारे मार्केटिंग या मराठी मीडियाने केली आणि मार्केटिंग मधून पवार हे नेता म्हणून पुढे आले. पण खरंच पवारांकडे तेवढं मोठं कर्तृत्व होतं का? मंडळी, काल आलेला नेता अर्थातच देवेंद्र फडणवीस, त्याने महाराष्ट्रात भाजपला सत्ता मिळवून दिली. देवेंद्र फडणवीस हे सलग 5 वर्ष मुख्यमंत्री राहिले. पवारांनी दगाबाज पटका केला आणि दुसऱ्या टर्मचं त्यांचं मुख्यमंत्री पद घालवलं. पण फडणवीस गप्प बसले नाहीत. त्यांनी चोरावर मोर असल्याचं दाखवून दिलं आणि पवारांचं ते महाविकास आघाडीचं सरकारच उद्ध्वस्त केलं. इतकंच नाही मित्रांनो, तर पवारांचा पक्ष गेला आणि शिवसेनाही संपली. पवारांचे पेच हे फडणवीस यांनी पवारांनाच टाकले. पण मराठी मीडिया मात्र पवारांचंच गुणगान करत होते. मंडळी, देशाचं राजकारण बघा. ममता बॅनर्जी पश्चिम बंगालमध्ये त्या स्वबळावर सत्तेत आल्या. आता 2 टर्म 3 टर्म त्या सत्ता भोगतायत पश्चिम बंगालची. ममता बॅनर्जी या शरद पवारांपेक्षा लहान आहेत. शरद पवारांपेक्षा लहान आहेत. केजरीवाल बघा मित्रांनो, त्यांनी दिल्ली आणि पंजाबमध्ये स्वबळावर सत्ता मिळवली. स्वबळावर सत्ता मिळवली. तिथे अखिलेश यादव असतील, त्यांनी स्वबळावर सत्ता मिळवली. हे सगळे पवारांपेक्षा लहान आहेत. पण पवारांना काही महाराष्ट्रात स्वबळावर सत्ता मिळवता आली नाही.
आणि हे सत्य आहे. मग पवार मोठे नेते कसे झाले? पवारांनी सत्ता मिळवली ती राजकीय फोडाफोडी करून मिळवली. आणि त्या राजकीय फोडाफोडीला मराठी मीडियाने मोठं ग्लोबल केलं, त्याला त्याचं ग्लोरिफिकेशन केलं, त्याला चाणक्यगिरी म्हटलं गेलं. आणि तिथून पवार हे मार्केटिंगच्या स्वरूपात महाराष्ट्राचे नेते झाले. महाराष्ट्राचे नेते झाले. पण पवार काय आहेत, पवारांची खरी राजकीय व्हॅल्यू काय आहे, हे काल आलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी दाखवून दिलं. यांनी दाखवून दिलं. आणि आज पवार हे नो मोअर आहेत. नो मोअर आहेत. आजही धडपडतायत. कालच ते म्हणाले होते की मी वाट बघतोय माझ्या पक्षातून कोण निघून जाते. पवारांना आपल्या पुतण्यालाही सांभाळता आलं नाही. इतके पवार हे मार्केटिंग मध्ये मशगूल राहिले. अर्थात तो दोष पवारांचाही नाहीये, तो दोष मराठी मीडियाचा आहे. ज्या मराठी मीडियाने पवारांना मोठं केलं, मार्केटिंग करून मोठं केलं. आणि म्हणून अमित शहा जे म्हणाले की मार्केटिंग नेता बनून फिरणं सोपं असतं, ते पवारांचं अगदी योग्य वर्णन आहे. आपल्याला काय वाटतं? आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, लक्षवेधला सबस्क्राईब करा. मी आबा माळकर आपली रजा घेतो. धन्यवाद.